गुड मॉर्निंग छत्रपती संभाजीनगरकर. तर अशी मॉर्निंग झालेली आहे आणि मी मस्त रेडी झाले आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या हॉलचं कलरिंग झालेलं. तर आमच्या हॉलला कलरिंग झालेली होती. आता ते कसं दिसतंय ते तुम्हाला आता पुढं ब्लॉगमध्ये समजणार. तर फुल ब्लॉग एन्जॉय करा. आम्ही मस्त दुपारी इथं बसून सगळेजण मूवी एन्जॉय करत होतो. तर मग ही मूवी होती भुलभुलैया 3. तर आम्ही मस्त सगळेजण बसून एन्जॉय करत होतो आणि आम्हाला खूप मजा येत होती मूवी बघण्यासाठी. तर मस्त आम्ही एन्जॉय करत करत दुपारी मस्त कूलरच्या थंड थंड हवेमध्ये ही मूवी एन्जॉय करत होतो. तर मग मूवी बघता बघता बघा यांचं धिंगाणं पण चालू होता. अवनीश आणि दीदी हे दोघं खूप मस्ती करत होते इथं. आणि इथं बघा कूलरसुद्धा चालू होतं, यांना थंडी हवा पण येत होती. तर मी मस्त यांची इथं व्हिडिओज घेऊ लागले आणि गरमी पण खूप होत होती दुपारी. आणि त्यानंतर हे बघा हे दोघं मारामारी करू लागले, ते पण उशीने. तर हे बघा हे अवनीश आणि दीदी एवढी मस्ती करू लागले का खूप, त्यांना एवढी मजा येत होती मस्ती करताना. आणि मी मस्त त्यांचे व्हिडिओज घेऊ लागले त्यांची मस्ती करताना. तर दुपार झाली होती आणि दुपार झाली होती म्हणून आम्हाला खूप गरमी होत होती. तर गरमी होत होती म्हणून मस्त आम्ही इथं कोकम शरबत बनवला. तर कोकम शरबत पण खूप भारी बनला होता आणि बघा दिसायला पण खूप भारी दिसत होता तो. तर मस्त दुपारी एन्जॉय करून त्यानंतर आम्ही निघालो आहे दुकानावर जाण्यासाठी. तर दुकानावर आम्ही जात होतो सामान आणण्यासाठी. तर मी आणि दीदी आम्ही दोघं निघालो आहे जाण्यासाठी. मस्त आम्ही गाडीवरच होतो आणि आता तर फायनली आता आम्ही पोचलो आहे आणि आम्हाला काहीतरी सामान घ्यायचं होतं म्हणून आम्ही दोघं आलो होतो इथं. तर आम्ही थोड्या वेळाने इथं सामान घेतला आणि तिथून लगेच निघालो घरी परत जाण्यासाठी. तर मग घरी पण आम्ही जात होतो आणि संध्याकाळ होती म्हणून खूप ऊन पण होतं बाहेर. तर मस्त मग घरी फायनली पोचलो आहे आम्ही आणि घरी आल्यावर बघतो इथं कोण आलं इथं. तर घरी आल्यावर मी बघते तर इथं आले होते आजोबा. तर मग आजी त्यांना पाणी वगैरे देत होती. हे होते आजीचे भाऊ. तर मग त्यानंतर हे बघा आम्ही आमच्या न्यू एअर फ्रायरमध्ये बनवत होतो फ्रेंच फ्राईज. तर मस्त न्यू एअर फ्रायरमध्ये फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी पण आम्हाला खूप मजा येत होती. तर मस्त आम्ही इथं बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनवू लागलो. तर मग थोड्या वेळानंतर हे बघा याच्यात टेम्परेचर वगैरे सेट केला दीदीने, याच्यामध्ये लावलं आणि याच्यामध्ये ऑइल पण कमी लागतं. तर असंच आम्ही पुढं पण एअर फ्रायरमध्ये खूप काही बनवणार आहे. तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढं नक्की एन्जॉय करा की आम्ही आमचे न्यू एअर फ्रायरमध्ये काय काय बनवतो म्हणून. तर फायनली आमचे फ्रेंच फ्राईज रेडी झाले आणि त्यानंतर रात्र झाली होती आणि अवनीशला भूक लागली म्हणून मी त्याला शेवया बनवून देत होते. तर मस्त ते आम्ही एन्जॉय केल्या आणि त्यानंतर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का आजची मस्ती कशी वाटली. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.